उरण तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशीही वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला। या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना गरमीपासून काही प्रमाणात दिलासा मिळालाय। मात्र या अनपेक्षित पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून अवकाळी पावसाचा फटका हा जांभूळ आंबा पिकांना बसलाय। वीट व्यावसायिकांची एकच तारांबळ उडाली असून काही ठिकाणी विद्युत पुरवठा करणारे पोल पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला। तसंच झाडे उन्मळून पडली असून घरावरील कौलं आणि पत्रे उडाल्याने रहिवाशांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर रात्री एका कुरिअर घेऊन जाणाऱ्या ट्रेलरला भीषण आग लागली असून या आगीत ट्रेलरची केबिन आणि कुरिअरचा माल जळून खाक झालाय। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरून बेंगलोरहून मुंबईकडे ट्रेलर क्रमांक MH04LY 0909 हा चालक ब्रह्मदेव मोजर राहणार बाळेवाडी हा कुरिअरचा माल घेऊन जात असताना बोरघाटात ढेकू गावाच्या हद्दीत असताना ट्रेलरच्या इंजिननं अचानक पेट घेतला। या आगीत ट्रेलरची केबिन आणि कुरिअरचा माल पूर्णपणे जळून खाक झाला असून यात चालक तात्काळ बाहेर पडल्याने बचावला आहे। खोपोलीतील श्री समर्थ नगर येथे राहणारे अशोक जगन्नाथ जोशी वय 85 यांचे 6 मे रोजी सकाळी दीर्घ आजारानं निधन झालं। आयुष्यभर सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या अशोक जोशी यांनी मरणोत्तर नेत्रदान करण्याची इच्छा आपले चिरंजीव अमित जोशी, कन्या अर्चना आणि जावई विवेक पिटकर यांना बोलून दाखवल्याचे डॉ. रणजित मोहिते यांनी सांगितलं। अशोक जोशी यांच्या अंतिम इच्छेनुसार डॉ. रणजित मोहिते, हेल्थ फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर आणि लायन्स क्लबचे अल्पेश शहा यांनी तांत्रिक निकष पूर्ण केल्यानंतर नेत्रतज्ञ डॉ. रणजित मोहिते यांच्या श्री पार्वती हॉस्पिटल खोपोली येथे नेत्रदानाची प्रक्रिया पूर्ण झाली। इरशाळवाडी दुर्घटना तालुक्यातील अतिवृष्टीचे प्रमाण पाहता मान्सूनपूर्व तयारीच्या अनुषंगाने खालापूरमधील दरडप्रवण गावांची स्थळ पाहणी करण्याकरता कर्जतचे प्रांत अधिकारी प्रकाश संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी खोपोलीतील काजूवाडी, सुभाषनगर, खालापूरमधील बीड खुर्द, ताडवाडी या गावांना भेट दिली। यावेळी त्यांच्या समवेत खालापूरचे नायब तहसीलदार सुधाकर राठोड, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपविभागीय अभियंता प्रशांत राखाडे, खोपोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील आणि इतर अधिकारी उपस्थित होते। HSC परीक्षा 2024-25 मध्ये सार्वजनिक विद्या मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पेणच्या आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्सच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करून कॉलेजच्या यशाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवलाय। त्याबद्दल विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। महाराष्ट्र शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट PD पाटील, उपाध्यक्ष दीपिका पाटील, सचिव राजेश पाटील, संचालक अप्पा धनावडे, प्राचार्य नाईक SH, उपप्राचार्य RR पाटील, पर्यवेक्षक मोरे यांनी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन तर अध्यक्ष अॅडव्होकेट PD पाटील यांनी विद्यार्थ्यांना पेढा भरवून आनंद साजरा केला। जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय रायगड यांच्या वतीनं उन्हाळी क्रीडा कौशल्य आणि व्यक्तिमत्व विकास शिबिराचं आयोजन अलिबाग येथील भव्य क्रीडा संकुलात करण्यात आलंय। या शिबिराचं उद्घाटन रायगडचे अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथारे, रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी महारुद्र नाळे यांच्या हस्ते झालं। 1.5 महिना चालणाऱ्या या शिबिरात लगोरी, आंतरराष्ट्रीय स्तरावर नेमबाजीसारख्या विविध खेळ प्रकारांचं प्रशिक्षण तंत्रशुद्ध पद्धतीनं देण्यात येणार आहे। साधारणतः 150 पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थींचा सहभाग या शिबिरात असणार आहे। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।